बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर शहरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा निमित्ताने दररोज लाखो भाविक शिरपूर नगरीत दाखल होत आहे। यांच्या सेवेत विविध संस्था आणि दानशूर व्यक्तिमत्व विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम करत आहे। या ठिकाणी दररोज हजारो भाविकांना सकाळ आणि संध्याकाळ नाश्ता म्हणून मोफत पोहे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। शिरपूर शहरातील SM अग्रवाल किराणा मर्चंट, योगेश अग्रवाल आणि पप्पू सोनार हे शिवभक्त दररोज जवळपास 7 क्विंटल पोहे मोफत वाटप करत आहे। शिवाय संध्याकाळी त्यांच्याकडून दररोज चादर वाटपाचा देखील कार्यक्रम घेतला जात आहे। आपण या आयोजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या। पाहूया काय आहे त्यांच्या भावना। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपले स्वागत आहे निर्भीड विचार न्यूज मध्ये। आज आपण आलो आहोत शिवपुराण कथेच्या या प्रांगणावर। आज कथेचा तिसरा दिवस आहे। आज देखील हजारो भाविक या ठिकाणी कथा श्रवणासाठी उपस्थित झाले आहेत। एकीकडे अथांग असा कथा श्रवणासाठी भक्तांचा सागर आहे, तर दुसरीकडे याच भक्तांना मदत व्हावी आणि त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांना अल्पाहार पुरवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था या आपल्याकडून सेवा पुरवत आहेत। एक प्रकारचा हा शिवमहाप्रसाद घेण्यासाठी इथे देखील लोकांची फार मोठी रांग लागलेली आहे। या ज्या स्टॉलवर आपण उभे आहोत यांनी इथे मोफत पोहे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सतत पहिल्या दिवसापासून राबवला आहे आणि सतत 7 दिवस त्यांनी हा पोहे वाटपाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर नमस्कार। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझे नाव पप्पू सोनार आहे, पाताळेश्वर। योगेश अग्रवाल। बरं, आपला हा उपक्रम नेमका काय आहे? आपला उपक्रम असा आहे की फक्त पोहा वाटप आम्हाला करायचा आहे 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत। आणि आतापर्यंत आम्ही 14 क्विंटल पोहा वाटला गेलेला आहे आमचा, आणि आमचे टोटल 40 ते 50 क्विंटल पर्यंत वाटायची अपेक्षा म्हणजे इच्छा आहे। साधारणतः एका दिवसाला किती आपल्याला? 7 क्विंटल 7 क्विंटल पोहा वाटप एक दिवसात। आणि हा इतर जी मॅन पॉवर आहे, सगळं स्वयंपाकाचे साहित्य असेल, गॅस असेल, भांडे असतील, कारागीर असेल, यांच्या दिवसाला खर्च किती? साधारण दिवसाला मिनिमम 10 ते 12 हजार रुपये एका दिवसाचा। बरोबर। या प्रांगणात येऊन बाबांची सेवा करण्यासाठी किंवा या भक्तांची सेवा करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवावा अशी प्रेरणा तुम्हाला का मिळाली? सहज देणारा तो आहे तर आपण वाटायला हरकत नाही ना। बाबांनी काही विशेष कृपा केली की त्याच्याविषयी कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची? काही विशेष कृपा म्हणून काही नाही, फक्त एक मनाची इच्छा भावना होती। बरं, गेल्या 3 दिवसातील तुमचा अनुभव किंवा हे काम केल्यानंतर तुम्हाला वाटणारा आनंद याच्याबद्दल काय सांगाल? खूप आनंद वाटतो, खूपच उत्साह वाटतो आतून की अजून काही करायला पाहिजे। तर आम्ही रोज रात्री चादरी पण वाटतोय, चादरी ब्लँकेटा रोज रात्री वाटतोय। आपला काय व्यवसाय आहे? माझ्या चहाचे हॉटेल आणि नाश्त्याचे हॉटेल पाताळेश्वर चौकात। मी योगेश अग्रवाल, लोहार गल्ली मध्ये न्यू SM किराणा दुकान। तर हे आहेत या स्टॉलचे प्रायोजक ज्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे। विशेष म्हणजे योगेश भाऊंचं फार मोठं किराणा दुकान मेन रोडवर आहे, मात्र त्यांनी इथं सेवा देण्यासाठी सतत 7 दिवस आपलं प्रतिष्ठान बंद ठेवून ते पूर्ण वेळ इथे सेवा देत आहेत। भाऊ, तुम्ही या लोकांची सेवा केली आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल आपले खूप खूप आभार। धन्यवाद। श्री शिवाय।